राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार आहे आणि त्याआधी जर पाहिलं तर भाजप नेते नागपुरात दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत आहेत भाजपचे आमदार नेते प्रसाद लाड। उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, काय नेमक्या कशा पद्धतीने हा विस्तार असणार आहे? अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे। आम्ही तर खरं सांगायचं झालं तर अधिवेशनाच्या निमित्तानेच नागपूरमध्ये आलेलो आहोत। मंत्रिमंडळ विस्ताराचा सर्वस्वी निर्णय सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ घेतील, त्याबरोबर एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादांचा हा तिघांचा निर्णय असेल। अजूनपर्यंत असे कुठल्याही प्रकारचा निरोप कुठल्याही आमदाराला किंवा नेत्याला अजून आलेला नाही आहे, त्यामुळे मला वाटतं माननीय मुख्यमंत्री उद्या नागपुरात आल्यानंतरच या बाबतीतला उलगडा आपल्याला होईल। काय नेमका फॉर्म्युला या मंत्रिमंडळाचा असेल? या सर्वच गोष्टीचं उत्तर हे मुख्यमंत्री देतील, कारण मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख आहेत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीच त्याचे उत्तर दिलेलं योग्य राहील। उद्या सोमवारपासून नव्या सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन जे आहे ते नागपुरात होत आहे। कशा पद्धतीने आव्हान या अधिवेशनात असणार आहे आणि कशा पद्धतीने सामोरं जाणार? आम्ही फारच उत्साही आहोत, कारण नागपूर अधिवेशन म्हटलं की प्रत्येक आमदाराला एक आनंदाचा क्षण असतो आणि खऱ्या अर्थाने की पूर्ण बहुमताचं आलेलं सरकार, प्रचंड बहुमताने आलेलं सरकार आणि नागपूरचे असलेले देवाभाऊ हे मुख्यमंत्री झाले, त्याचा आनंद अतिशय आम्हाला आहे। आणि देवाभाऊंच्या नेतृत्वातलं तिसऱ्या टायमातलं मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा अतिशय यशस्वी कार्यकाळ, विकासाचा कार्यकाळ, सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन राज्याला एक नंबरवर घेऊन जाण्याचा कार्यकाळ राहील। या अधिवेशनात 7-8 दिवसाच्या अधिवेशनामध्ये जे काही निर्णय होतील, पुरवण्या मागण्या असतील, प्रश्न उत्तरं असतील, विरोधी पक्षाचा प्रस्ताव असेल, राज्याचा प्रस्ताव असेल, राज्यपाल अभिभाषण असेल, यावर चर्चा होईल आणि निश्चितपणे राज्याच्या विकासाच्या हिताच्या दृष्टीने काम होईल। बीडमधल्या सरपंचाच्या हत्येप्रकरणी संभाजीराजे त्या ठिकाणी मस्साजोग या ठिकाणी गेले होते आणि जोपर्यंत या ठिकाणच्या मास्टरमाइंडला पकडलं जाणार तोपर्यंत त्या भागातील आमदाराला मंत्री करू नका, धनंजय मुंडेंना मंत्री करू नका, अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना विनंती केली। मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी या बाबतीतल्या चौकशीचे आदेश देखील दिलेले आहेत। कोणाचंही नाव घ्यायच्या आधी त्याची चौकशी होणं, एखाद्यावर आरोप करणं फार सोपं असतं, पण एखाद्याला बदनाम करून त्याचं राजकीय करिअर संपवणं फार सोपं असतं। त्यामुळे मला वाटतं की जो कोण आरोपी असेल, आम्ही केलेल्या गुन्ह्याचं समर्थन करणार नाही, गुन्हेगाराला शिक्षा ही कडक झालीच पाहिजे, परंतु खोटे आरोप देखील करणं हे योग्य राहणार नाही। हे होते भाजपचे आमदार प्रसाद लाड। कॅमेरामॅन विशालसह विवेक गावंडे, TVN मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।